मायबाप हो प्रेक्षक, चुकलं तरी तुम्हीच क्षमा करता, कारण तुम्हीच विधात्याचं विराट स्वरूप आहात. चला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. चला पंचांनी आपली जागा घ्या आणि मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. या अगोदरचा सामना मॅच ऑन मॅच स्टार्ट. 3-3 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही प्रतिस्पर्धक संघनायकांनी नोंद घ्या. सामना नाणेफेक जिंकलेले. मॅन ऑफ द मॅच दिलं नाही, दिलं ना. कल्पतरूचा केवळ 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा फैसला. पाहूया श्रीकांत बॅटिंगला आलेत, स्ट्रायकिंगला आलेत. पाहूया नॉन स्ट्रायकिंग एंडला कोण आहेत. राम. पाहूया राम आणि श्रीकांत दोन्हीही आपलं आक्रमण चालू ठेवतील का. पहिला चेंडू यावेळेस ऑब्स्टिकला बीट करून चेंडू चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये अतिशय भेदक गोलंदाजीचं सातत्य हे टिकून ठेवावं लागेल मला वाटतं, कारण श्रीकांत हा आक्रमक फलंदाज आहे आणि श्रीकांत विरुद्ध तुम्ही राऊंड द विकेट गोलंदाजी करताय तर नक्कीच हा यशस्वी गोलंदाजाचा हा कदाचित विचार असेल आणि या विचारावरती श्रीकांत यांना मला वाटतं जखडून ठेवण्याचा प्रयत्न. कारण लेफ्टर बॅटर्स जेव्हा असतो तेव्हा तुम्ही विरुद्ध दिशेने गोलंदाजी करली तर कदाचित ही स्वाभाविकतेला सिद्ध करते आणि लेफ्टर बॅट्समन असतो त्याला कदाचित दाबण्याचा प्रयत्न करते आणि इथे मात्र बॅट्समनला कुठेतरी हात न खोलून देण्याचा एक जबरदस्त प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हाताने भिरकावण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव अकाउंट खोललं जात आहे आणि याबरोबरच सागर यांचे 3 चेंडू समाप्त होत आहेत. श्रीकांतच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 होती आहे. निर्धारित 3-3 षटकांचे हे सामने आहेत, याची प्रतिस्पर्धकाने नोंद घ्यायची आहे आणि वेळेची जी बंधनं आहेत याकडे देखील अतिशय सावधानतेने लक्ष देऊन क्रिकेटला पुढे घेऊन जायचं आहे, स्पर्धेला पुढे घेऊन जायचं आहे. कारण ज्या मान्यवरांनी ज्या खेळाडूंनी या स्पर्धेला सहयोग दिला त्या सर्वांच्या योगदानातूनच ही भव्यदिव्य अशी ही स्पर्धा. आपण स्पर्धेच्या उत्तरार्धाकडे वळतोय. तर सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन, कारण आपण ह्या स्पर्धा पाहता म्हणूनच इथे आयोजन केले जातात आणि प्रत्येक खेळाडूंचा इथे परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानाच्या परिसरामध्ये उपस्थित असतात. इथे मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा विशेष संपर्क नाही आहे. स्टिकर एंडला चेंडू लागल्यानंतर चेंडू चाललाय डी झोनमध्ये. 1 धाव अंकित होते. दरम्यान पहिलं षटक हाताळताना एक मोठी धावसंख्या उभारण्याचा जो मानस असतो तर मी मगाशी सांगितलं होतं लेफ्टर बॅटर्स आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही राऊंड द विकेट गोलंदाजी करताय तर खऱ्या अर्थाने कुठेतरी तुम्ही चांगल्या गोलंदाजीचा आणि चांगला एक संकल्प सिद्ध करताय. हे मी मगाशीच गोलंदाजी हाताळण्यापूर्वी सांगितलं होतं, कारण इथे तुम्ही पुन्हा एकदा आपलं वर्चस्व गोलंदाज सिद्ध करतो. 1 षटक अजूनही 1 चेंडू बाकी आहे. पहिलं षटक एक चांगलं षटक म्हणावं लागेल आणि या षटकामध्ये शेवटच्या चेंडू तरी गोड करेल का, एक चौकार षटकार येतोय का, हे संघासाठी महत्त्वाचं असेल. जमेची बाजू असू शकते. इथे मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकला बीट करून चेंडू चाललाय वाईड आणि वाईड बरोबरच 1 धाव अंकित होते. दरम्यान अशा पद्धतीची तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, कारण पॉवर प्लेमध्ये तुम्ही जर मोठ्या धावसंख्या उभारू शकत नाही तर पुढे तुमचं अस्तित्व कशा पद्धतीने सिद्ध करताय. शेवटच्या चेंडूवरती जर्सी क्रमांक 10 इथे मात्र कोणतीही चूक न करता चांगला झेल काव कॉर्नरच्या दिशेने, जबरदस्त झेल आणि शेवटच्या चेंडूवरती तुम्हाला विकेट मिळते. अतिशय भेदक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे मात्र सागर यांच्या माध्यमातून. सागर यांची चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, अतिशय भिन्न प्रकारे गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय कोण पाहूया. विकासजी तोडकर साहेब आणि त्याबरोबरच श्रीकांतजी पाटील साहेब यांना देखील मैदानाच्या परिसरामध्ये आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मान्यवरांना विनंती आहे की व्यासपीठावरती येण्याची कृपा करा, कारण आयोजन कमिटीचे सर्व सदस्य आपले लाडके आहेत. त्यामुळे आपणाला विनंती करतायत की आपण व्यासपीठावरती येऊन बसून घ्या, स्थानपन्न व्हा. तर चला मॅचकडे पुन्हा एकदा श्रीकांतसाठी पुन्हा एकदा व्यूहरचना करण्यात येते. पहा स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि इथे मात्र आउटफील्डवरती पहा लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, काव कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे आणि त्याबरोबरच
डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहे आणि 30 यार्ड सर्कलमध्ये पहा इथे मात्र मिड ऑफ मिडॉन आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलंय. पाहूया हे जाळं पसरवलंय, परंतु या जाळ्याच्या विरुद्ध प्रतिकार करेल का हे पाहणं अतिशय रंजक होतं. आणि इथे मात्र जाळं विणलं गेलं आणि या जाळ्यामध्ये श्रीकांतची इथे मात्र खेळी संपुष्टात येते आणि श्रीकांतला अतिशय जड अंतकरणाने कदाचित श्रीकांत हा एक भन्नाट बॅटर्स आहे. एक मोठमोठे फटके आणण्यामध्ये त्याची तुलना नाहीये, कारण मी गेल्या 5-6 वर्षापासून त्याची बॅटिंग पाहिली आहे. त्यामुळे श्रीकांतसाठी जे जाळं विणलं होतं आणि त्याच जाळ्यात श्रीकांतची शिकार अडकताना पाहायला मिळाली. अतिशय जबरदस्त नियोजन. टीम वर्क इज अ ड्रीम वर्क का म्हटलं जातं, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. सर्वांनी एकत्र येऊन चांगली व्यूहरचना करावी लागते आणि ही चांगली व्यूहरचना इथे कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि याच कॅप्टनची एक सुंदर आणि प्रामाणिक भूमिका, यशस्वी भूमिका आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळाली आणि ते यश देखील पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकातील एक चेंडू झालाय, एक गडी बाद, 3 धावा फक्त. पहा चाळकेवाडी एलेव्हन्स. ओहो, यावेळेस देखील बेधक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, मादक उदाहरण. अतिशय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. बॅटर्सला पूर्णपणे जखडून ठेवलंय, एक पाय देखील पुढे स्टेप आउट होऊन देत नाही आहेत. अशा पद्धतीची बेधक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. विकेट कीपर देखील पहा, महेंद्रसिंग धोनी किंवा आपण किरण मोरे असे दिग्गज भारतीय क्रिकेटमध्ये होऊन गेले. त्यांची विकेट किपिंग अशाच पद्धतीची होती आणि यामध्ये या विकेट किपरनं देखील त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स जरा पाय उचलला आणि त्याने आपला डाव साधला आणि गडी माघारी धाडला. पहा, 2 खेळाडू एका पाठोपाठ एक परताना पाहायला मिळतील. चाळकेवाडी एलेव्हन्स विरुद्ध मान्याची वाडी एलेव्हन्स या 2 संघांदरम्यान चालू असलेले हे तुल्यबळ युद्ध आणि या युद्धामध्ये कोण संघ जिंकेल तो खऱ्या अर्थाने तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. पाहूया ए ग्रुप मधून आलेला एक संघ, तो म्हणजे इथे मात्र यावेळेस ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू चालला यावेळेस, मला वाटतं ओहो डी मध्ये अभाग्यशाली आहात तुम्ही, कारण एवढा मोठा स्ट्रोक, यावरती जोरदार प्रहार स्क्वेअर लेगच्या वरून खेळला होता, परंतु चेंडू हवेने कदाचित दाबला आणि तो चेंडू फाईन लेग मध्ये गेला. आणि इथे मात्र तुम्ही फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळताय तर कदाचित तुम्हाला एकच धावसंख्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या अंकावरती. मित्रांनो, 4 धावसंख्या मान्याची वाडी एलेव्हन्स विरुद्ध चाळकेवाडी एलेव्हन्स या 2 संघांदरम्यान चाललेलं हे युद्ध अतिशय रंगतदार युद्ध आहे आणि या युद्धामध्ये कोणता संघ जिंकेल? कल्पतरू चाळकेवाडी. ओहो, यावेळेस मात्र चेंडू पाहूया, पंच अजूनही 1 धाव अंकित होते. नो बॉलचा इशारा देत आहेत आणि नो बॉलवरती फ्री हिट असेल आणि यावेळेस 1 धाव अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरीची मांग होती, तिसरीची देखील. आणि अशा प्रकारे 3 धावा कंप्लीट होत आहेत आणि नो बॉल 1, टोटल मिळून 4 धावा होत आहेत. मित्रांनो, चला झटपट आपण आपल्या भूमिकेला स्पष्ट राहा. पंच 4 धावा येत आहेत आणि फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिट वरती काय करतायत पाहूया. एक मोठा षटकार येईल का? प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा फटका येईल का? ओहो, यावेळेस चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. 2 खेळाडू खाली आहेत, एक कॅच सुटला आणि पकडला तरीही काय फरक पडत नाहीये, परंतु इथे मात्र तत्पूर्वी 2 धावा अंकित होत आहेत. 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी होत आहेत, कारण प्री हिटचा चेंडू कितीही तुम्ही उंच मारा, कितीही तुम्ही एकत्र या, कितीही तुम्ही डाय मारा आणि कसल्याही पद्धतीने पकडा, तो चेंडू फलंदाजासाठी फ्री असतो. त्यावरती फलंदाजाला आझादी असते, फलंदाजाला फ्रीडम असतं आणि जीवनदान देखील मिळतं. त्यामुळे तिथे काहीही नटआउट असतो. त्यामुळे फलंदाज अतिशय फ्रीडम पद्धतीने फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून दणदणीत धमाकेदार, यावेळेस दमदार, दर्जेदार, धमाकेदार, धुव्वादार फलंदाजीचं एक बेमिसाल प्रात्यक्षिक दाखवताना 6 धावा संख्येसाठी
आणि कल्पतरू चाळकेवाडी संघाला याच भूमिकेची आणि याच वीरतेची गरज होती आणि ही वीरता म्हणजेच तुमचा परफॉर्मन्स. तुम्ही ठोकलेले भरपूर असे बॅकफूट वरती आले. बॅकफूट वरती आल्यानंतर एक पाय हवेमध्ये आणि दुसरा पाय पहा जमिनीवर संतुलन केलं आणि चेंडूला वळवलं. मात्र यावेळेस मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावसंख्येसाठी 6 धावसंख्येसाठी क्रिकेटला खऱ्या अर्थाने मजा येणारा हा फटका, बॅटरचा आत्मविश्वास वाढवणारा फटका. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 अंकावरती. गिअर चेंज केलाय कल्पतरू. श्रीकांत गेल्यानंतर पुन्हा एकदा संतोष याने आपला आत्मविश्वास वाढवलेला आहे. कारण क्रिकेट हा खेळच मित्रांनो असा आहे की तुम्हाला वेळोवेळी बदलावं लागतं. वेळोवेळी तुम्हाला भूमिका आपल्या कदाचित कुठेतरी शांतता, कुठेतरी आक्रमण, कुठेतरी नम्रता आणि कुठेतरी तुम्हाला बॅकफूटवरती यावं लागतं. कधी कधी तुम्हाला फ्रंटफूटवरती यावं लागतं. कधी कधी तुम्हाला स्टेप आउट होऊन देखील आक्रमण करावं लागतं. ही क्रिकेटची परिभाषा आहे मित्रांनो. क्रिकेट आम्हाला हे शिकवतं जीवनामध्ये कोणत्या वेळी तुम्हाला फ्रंटफूटवरती यायचं आहे, कोणत्या वेळी तुम्हाला माघारी जायचं आहे, कोणत्या वेळी नम्रता घ्यायची आहे, कोणत्या वेळी सहनशीलता घ्यायची आहे, कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. क्रिकेट शिकवतं. आणि हाच इथे मात्र डोलवला आहे चेंडू. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू इथे चाललाय मिड ऑनला. 1 धावा अंकित होते, दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा, तिसरीची. आणि इथे मात्र काय केलं रे, काय केलं क्रिकेट वर्तुळामध्ये. अगदी मोठा मासा म्हणतो ना आम्ही गळाला लागला. इथे मात्र धावेसाठी धावाधाव करण्याची कोणती विशेष गरज नव्हती. 2 धावा ऑटोमॅटिकली आल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न अतिशय म्हणतात ना लालच ठीक नसते आणि या लालचीपोटी भल्यांना आपलं अस्तित्व गमावं लागलेलं आहे. या इतिहास आहे म्हणून लालच करायची नाही आहे. जे मिळतंय ना त्याच्यामध्ये समाधानी राहणं हे योद्ध्याचं कर्तव्य आहे. हेच योद्ध्याचा परफॉर्मन्स आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मनोज. ओहो, यावेळेस ब्लॉक होल मधला चेंडू खोदून काढला. इथे मात्र तेवढ्याच पद्धतीचा प्रतिकार कॅचच्या स्वरूपामध्ये गडी बाद होताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला दर्जेदार स्ट्रोक होता, परंतु तितकेच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि गडी बाद होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र निराशा पदरामध्ये पुन्हा एकदा चाळकेवाडी 11च्या एक योद्धा मोठा परफॉर्मन्स करण्याच्या अतिशय प्रयत्नामध्ये आहेत आणि प्रयत्न हा करावाच लागेल. तुम्हाला मोठे फटके आणावेच लागेल. कारण मान्याची वाडी हा संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे, तितकीच क्षमतेने मैदानामध्ये उतरलाय. त्यामुळे प्रथम फलंदाजी करत असताना तुम्हाला देखील मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि मोठ्या धावसंख्या जेव्हा तुमच्या हातामध्ये असतात तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला सेकंड इनिंगला प्रतिकार करताना तुम्ही खऱ्या अर्थाने थकून जात नाही. सहज राहून तुम्ही आपला परफॉर्मन्स करता. त्यामुळे तुम्हाला धावांसाठी धावाधावही करावीच लागेल. प्रतिस्पर्धक कितीही प्रचंड बलशाली असेल तरी तुम्हाला तुमचा संघर्ष दाखवावाच लागेल. इथे मात्र अंगावरती चेंडू आदळलाय आणि इथे मात्र पहा विकेट कीपर किती चतुर आहेत, किती हुशार आहेत. जबरदस्त. संघाची धावसंख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचते. धन्यवाद. त्याबरोबरच या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी आपल्या या व्यासपीठाला भेट देण्यासाठी इथे अवेलेबल आहेत. खूप लांबून मान्यवर इथे येत आहेत. आदरणीय सन्माननीय दयावान सरकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि त्याबरोबरच संदीप भाई निकम यांचं इथे आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या स्वरात हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल सरांचं. कारण मान्यवरांविरा स्टेजची व्यासपीठाची शोभा कुठेही कमी असते आणि ही शोभा वाढवण्याचा प्रयत्न आपण आमच्या या स्पर्धेनिमित्त खूप लांबून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. कारण सर स्वागत करतो आम्ही आपले शब्दसुमनांच्या या वर्षावाने आनंदिले वातावरण अवघे इथले अतिथींच्या या आगमनाने. अतिथी देवोभव ही आमची भारतीय परंपरा आहे. आमच्या भारतीय परंपरेने प्रचंड आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि ती धावसंख्या देखील 18 आहे. कारण 18
ही धावसंख्या आमच्या भारतीय परंपरेमध्ये फार मोलाची मानली जाते, महत्त्वाची मानली जाते. कारण IPL क्रिकेट देखील 18 एप्रिलला स्टार्ट झालं होतं. महाभारत युद्ध देखील 18 तारखेला. आणि महाभारत युद्धामध्ये जे आमचे भारतीय संस्करण ज्यांच्यावरती झालेलं आहे, आमच्या भारतीय परंपरेवर जे शिकवण झालेली आहे ती 18 पुराण आणि 18 पुराणांच्या माध्यमातून आपण ही भारतीय परंपरेची शिकवण हाताळतो. आत्तापर्यंत ते या शिकवणीला प्राधान्य दिले गेले आहे आणि याच 18 अंकाचा आपल्या भारतीय परंपरेमध्ये सन्मान केला जातो. आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते, 19 या अंकावरती जाऊन पोहोचते. पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस पहा दर्जेदार यष्टिरक्षण आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा गडी गारद होताना पाहायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय माननीय दयावान सरकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, त्याबरोबर त्यांचे सहयोगी संदीपभाई निकम साहेब, असे महान मान्यवरांची मांदियाळी आमच्या या व्यासपीठाला भेट देते. सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून समालोचन कक्षाच्या माध्यमातून, त्याबरोबरच आयोजन कमिटीच्या माध्यमातून, पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्याबरोबरच कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून देखील साहेबांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि स्पर्धेचा उत्तरार्ध आहे. पाहूया बी ग्रुप आणि 20 धावांचं टार्गेट आहे. पाहूया जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हान आणि या आव्हानांचा प्रतिकार करण्यासाठी पुन्हा एकदा तर या आव्हानांचा प्रतिकार करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत एकमेकांसमोर. तर सर्वप्रथम आपण धन्यवाद आलेल्या प्रमुख अतिथी देवो भव. अतिथी देवो भव ही आमची भारतीय परंपरा मगाशी मी उल्लेख केला, परंतु इथे मात्र सर्वप्रथम साहेब आपण उपस्थित राहिलात. आपला स्वागतोत्सव अर्थातच सन्मान सोहळा हा कार्यक्रम देखील आम्ही इथे आयोजन कमिटीच्या माध्यमातून घेतोय. जिंकण्यासाठी पहा 21 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाहूया कशा पद्धतीने प्रतिकार करतायत. उठो जागो और लक्ष्य प्राप्ती तक रोको मत. आणि दोन्ही संघ पहा आपली कौशल्यता सिद्ध करण्यासाठी इथे दोन्ही संघ आपल्या समर्पणाची पराकाष्ठा लावताना पाहायला मिळतील. कारण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, केवळ पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. या ठिकाणी तुम्हाला हौसला पाहायचा आहे, दोन्ही संघांकडून प्रतिकार पाहायचा आहे, दोन्ही संघांचं समर्पण पाहायचं आहे, दोन्ही संघांचं युद्ध, दोन्ही संघांचा संघर्ष इथे पाहायला मिळतोय. पाहूया 21 धावांचं आव्हान, एक माफक आव्हान ज्याला म्हणतो आम्ही. 18 चेंडूमध्ये 21 धावा. चला मॅच ऑन मॅच स्टार्ट करूया. चला पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल विरुद्ध हेमंत आणि सागर. पाहूया आपल्या चेंडू नाही भेटला, बॉल दे ना. 21 टार्गेट आहे. 20 सॉरी 20. चला 20 धावांचं लक्ष आहे. चला 12वा खेळाडू इथे उपस्थित रहा. चला प्लीज खेळाडूंना जरा मागे व्हा ना प्लीज. शेवटचं सत्र चालू आहे, महत्त्वाचे सामने चालू आहेत, त्यामुळे प्रेक्षकांनी शांततेचं सहकार्य द्या. ओव्हर द विकेट पहिला चेंडू इथे मात्र फलंदाजाला बीट करून चाललाय. पहा या अगोदरचा सामना देखील आम्हाला सर्वांना वाटलं होतं की सचिन मोरेचा संघ कदाचित चिखलेवाडी श्रीराम संघ हा फायनलमध्ये प्रवेश करेल. माण्याची वाडीचे प्रेक्षक डिक्लेअर मधून बाहेर जा प्लीज. माण्याची वाडी 11 सर्व खेळाडू जराही मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. आपला सामना आहे क्रिकेट असोसिएशनचे नियमावलीचा आपण बंधनकारक आहोत, त्या नियमावलीच्या मधूनच आपला सर्व व्यवहार करायचा आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक इथे पहा लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. एक धाव अंकित होते, दरम्यान दुसरीचा प्रयत्न होता, परंतु एक दुसऱ्याला इथे थांबवण्याचा प्रयत्न, कारण छोटंसं आव्हान आहे, माफक आव्हान आहे आणि माफक आव्हानाचा देखील कशा पद्धतीने प्रतिकार केला जातो हे
एक ज्वलंत उदाहरण या दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहा, सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आणलाय, तर यावरती काय अंदाज आहे? यावेळेस चेंडू टोलवला आहे, मिड विकेटला क्लिअर करतोय का? नाही. इथे मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहण्याची संधी नामी चालवणं आली होती, परंतु नाही हो यामध्ये जवळजवळ 2 धावा अंकित होत आहेत. दरम्यान तिसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मात्र मनोज यांच्यासाठी लालच, आणि लालच ठीक नसते. लालच करना ठीक नहीं है, तू लालच न कर बंदे, गलत रास्ता है इस पर पग न अपना धर बंदे, दौलत की लालच में एक दिन गुनेगार तू बन जाएगा, जहान जाना था तुझको उस और कदम बढ़ाएगा. तर चुकीची पावलं आम्ही जेव्हा उचवतो तेव्हा आपल्या स्वतःसाठीच आघातकारी बनतात. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच हॅलो. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आम्ही क्षमस्व आहोत, थोडासा प्रेक्षकांचा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण आल्या मान्यवरांचा इथे आम्हाला हेतूचे शुभ सत्कार पार पाडायचा आहे. कारण मान्यवरांना पुन्हा एकदा लांबचा प्रवास पार पाडायचा आहे, त्याकरता त्यांचा हेतूचे शुभ सत्कार पार पाडला जाईल. सर्वप्रथम आमचे सत्कार मूर्ती ज्यांचा शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला जाईल, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय संदीपजी निकुम साहेबांचा हेतूचे शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी विनंती करेन सुनीलजी मोहिते साहेबांना की सर, आपल्या शुभ असते या गोड व्यक्तिमत्वाचा, एक दिग्गज व्यक्तिमत्वाचा आपण शुभ सत्कार पार पाडायचा आहे. ज्याप्रकारे नक्कीच आमचे एमकर सरांनी उल्लेख केला की अतिथी देवो भव ही अगदी वडिलोपार्जित परंपरा आज तगत आपण पार पाडतोय. आणि साहेब खरोखर या गुलाबी थंडीमध्ये आमच्या सर्वांच्या मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक ज्याला संबोधलं जातं ते पुष्पगुच्छ देऊन आम्ही आपल्याला या स्पर्धेमध्ये सन्मानित करत आहोत. आणि खरोखर आपण आल्याने आमच्या स्पर्धेची शोभा वाढली, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच साहेबांचा हेतूची शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर आमचे पुढील सत्कार मूर्ती असतील दयावान सरकार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थजी राक्षे साहेबांचा शुभ सत्कार पार पाडण्यासाठी मी विनंती करेन की दीपकजी सरकार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य सिद्धार्थजी राक्षे साहेबांचा हेतूची शुभ सत्कार पार पाडायचा आहे. अगदी आपण पाहतोय संदीपजी निकुम साहेबांचे सर्व शिलेदार खऱ्या अर्थाने अगदी त्यांच्या पाठीला पाठ आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सदैव त्यांच्या पाठीचे असणारे सर्व व्यक्तिमत्व आणि त्यांचा सुद्धा या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा सुद्धा हेतूची शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर आमचे पुढील सत्कार मूर्ती पुणे जिल्हा अध्यक्ष आपण पाहू शकाल आमचे अमोलजी खरात साहेबांचा हेतूचे शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी अशोक यांना विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सत्कार पार पाडायचा आहे. हे दयावान सरकार महाराष्ट्र राज्य अगदी या कमिटीचे सर्व जवळजवळ सदस्य आपण या आपल्या मंचावरती आपण पाहू शकाल. आणि यांचा हेतूचे शुभ सत्कार या स्पर्धेमध्ये म्हणजेच मोरया चषक 2023 या स्पर्धेमध्ये पार पाडला जातोय. आणि पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो की आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आणि मी विनंती करेन की या पुढील सामना मेगा पाण्याचा सामना आहे, आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करेन. आणि ज्यांच्या गोड मुखातून आपलं स्वागत झालं मी पुन्हा एकदा त्यांच्या हातामध्ये मायक्रोफोन देतो. आमचे शांतारामजी यमकर सर आपलं कौतुक आणि या सामन्याचं वर्णन पुन्हा एकदा त्यांच्या मुखातून ऐकूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. जिंकण्यासाठी 20 धावांचं आव्हान आहे. सर इथे बसून संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते 4 या अंकावरती. पाहूया पुन्हा एकदा ऑफ स्टंपला बीट करतोय चेंडू. इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. वाईट बरोबरच संघाची धावा 6 धावा. शांततेचं क्रिकेट इथे पाहायला मिळते. हो यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरून बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय थर्डमॅनला. डी झोनमध्ये 1 धाव अंकित होते आणि 1 धावसंख्येबरोबरच तुम्हाला बुंद बुंद से सागर बनता, स्लो अँड स्टडी विन इन द रेस हे का म्हटलं गेलं जातं? कारण शांततेने आणि संयमाने तुम्ही विजयाची दिशा एक पाऊल पुढे चालता तर कुठे जरी आघात आला तुम्ही बळी पडत नाही. तो अतिशय सावधानतेने क्रिकेट पुढे नेण्याचा प्रयत्न, कारण दोन्ही संघांना हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचा आहे.
आणि हा सामना जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल ना. त्यामुळे इथे दोन्ही संघ आपलं समर्पण देण्याचा 100% प्रयत्न करतायत आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या संपूर्ण टीमसाठी इथे मात्र प्रयत्न करताना दोन्ही संघ पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, एक षटक संपलंय. संघाची धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिलं षटक संपलंय, 7 धावा. मान्याची वाडी एलिमेंट्स विरुद्ध कल्पतरू चाळकेवाडी. पाहूया या दोन संघांदरम्यान दोन्ही संघांना संघर्ष मात्र करावा लागणार आहे. कारण कीचड़ में रहकर भी कमल जैसे खिलना सीखो, कांटों में रहकर भी गुलाब जैसे महकना सीखो, और विपरीत परिस्थितियां जब जब आती है मनुष्य के ऊपर तब तक संघर्ष के साथ आक्रमण और प्रतिकार करना सीखो. ये हमारी भारतीय परंपरा है. हमारे भारतीय परंपराओं में अति प्राचीन काल समय से हमने कितने युद्ध देखे, कितने युद्ध हमारे सामने हमारे इतिहास में लिखे हुए हैं. उस युद्ध में हर एक ने अपना अपना जीवन मिला. उस जीवन में क्या शिखलाई दी? यही शिखलाई दी कि शांतता के साथ कौन से समय में आक्रमण करना, कौन से समय में बैकफुट पर आना, कौन से समय में नम्रता धारण करनी, हर एक व्यवहार सिखाया है. अगली गेंद जीतने के लिए 20 रन की आवश्यकता. दोनों टीम अपना अपना क्षमताओं को यहां पर सिद्ध कर रही हैं. इस मंजिल को पाना है तो कहीं ना कहीं कुछ तो खोना पड़ेगा, कुछ तो परफॉर्मेंस करना पड़ेगा. अभी तकलीफ ले तो आने वाला समय फाइनल मैच में आपको बढ़िया परफॉर्मेंस करने का एक मौका प्राप्त हो जाएगा. इसीलिए 1 रन जरूर मिल पाएगी. बूंद बूंद से सागर बन रहा है. शांतता के साथ क्रिकेट हो रहा है जहां पर काफी मजा आनी चाहिए थी. 20 रन का लक्ष्य, 20 रनों का लक्ष्य है और इस लक्ष्य को देखो चीरफाड़ करने के लिए किसी नम्रता के साथ क्रिकेट हो रहा है. देखना पड़ेगा. इस बार भी देखो वाइडी शॉर्कर डालने का प्रयास. बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं. गेंद सीधा डिवाइडर पर टकराने के बाद केवल 1 रन का हिसाब. इसी नए रन, विकेट का पतन. तो चलिए अच्छी बात है. यहां पर थोड़े से दर्शक बीच बीच में आ रहे हैं तो थोड़ा सा प्रॉब्लम भी आता है. तो जरूर विकेट का पतन होता हुआ कल्पतरू चाळकेवाडी एलिमेंट्स विरुद्ध इस बार मान्याची वाडी एलिमेंट्स, ये दो टीम के बीच में चलता हुआ ये संघर्ष. और ये संघर्ष को धन्यवाद. त्याबरोबरच सुभाष माडिक सर ज्यांच्या माध्यमातून इथे मैदान आणि धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करून आभार व्यक्त करून आम्ही पुन्हा एकदा जातोय मॅचकडे. या मैदानामध्ये आपण सकाळपासून मॅचचा एक जबरदस्त सर्व मॅच पाहतोय. ते मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय श्री सुभाष महाडिक शेठ यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. खजिनदार आहेत काळंबा देवी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे अध्यक्ष आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर सर्व आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्याबरोबरच त्यांचे सहकारी गणेशजी महाडिक सर यांचं देखील इथे आपल्या आयोजनानिमित्त त्यांनी स्वतःची उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि असं सहकार्य असावं आणि या सहकार्यातूनच आपण सांघिक एकाग्रता बाळगतो. आणि सांघिक एकाग्रता जेव्हा आमची संपूर्ण पाटण तालुक्याची एकत्र होते तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने कुठेतरी एकत्र झालेल्याचा एक संदेश पाहायला मिळतो. टू गेट टुगेदर इज इम्पॉर्टंट बट मोस्ट इम्पॉर्टंट इज इट्स प्रपोज. का म्हटलं जातं? कारण एकत्र आल्यानंतरच हे एवढं दैदिप्यमान असं आयोजन पाहायला मिळतं. कारण एकट्या दुकट्याचं काम नव्हे. तर पाहूया पुन्हा एकदा मॅचकडे जातोय. जिंकण्यासाठी 20 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा प्रतिकार करत असताना आतापर्यंत संघाची धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. पाहूया मान्याची वाडी 11 विरुद्ध इथे मात्र चाळकेवाडी या दोन संघांदरम्यान चाललेलं हे युद्ध कुठेतरी घनघोर युद्धामध्ये रूपांतर पाहताना प्रेक्षकांना मिळताना दिसतंय. कारण दोन्ही संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावरती. तर पाहूया 6 चेंडू 10 धावा. पाहूया गोलंदाज श्रीकांत आणि श्रीकांत विरुद्ध आक्रमण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स मनोज. पाहूया मनोजला आपला स्वाभाविक
खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र चेंडू इथे मात्र पाहूया. पहिला चेंडू आणि इथे मात्र पंच काय भूमिका घेत आहेत. नो बॉलचा इशारा. अगदी परफेक्ट डिसिजन. डिक्लेअर झोन मध्ये गेला चेंडू. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव अंकित होते. 1 धाव संख्येबरोबरच 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. इथे मात्र चेंडू उचललाय आणि इथे मात्र जबरदस्त एफर्ट. एक जबरदस्त कॅच पकडण्यामध्ये यशस्वी होत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. मिडॉनला येऊन त्यांनी कॅच कॅरी केलाय आणि बघता बघता इथे खेळ संपुष्टात आणलाय. पहा मान्याची वाडी 11 विरुद्ध चाळकेवाडी या दोन संघांदरम्यान चाललेला हा थरार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडतोय. अगदी जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. हा खेळाडू पहा कुठे होता आणि कुठे आला आणि आपल्या संघाला आपल्या गावाला जिंकून देण्यासाठी अशाच प्रयत्नांची तुम्हाला पराकाष्ठा करावी लागते आणि ही पराकाष्ठा सिद्ध करत असताना चांगला झेल. काय नाव त्याचं? सूरज. पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती श्रीकांत. चांगली गोलंदाजी श्रीकांत यांची. भेदक मारा आणि फलंदाजाला काहीसा चेंडू कळला नाहीये. चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे मात्र दोन्ही संघाकडून संघर्ष पुन्हा एकदा निर्माण झालाय आणि या संघर्षामध्ये विजय कोण होईल? ओहो हो क्या बॉलिंग. सांप ने फना उगारा, बल्लेबाज को डरा दिया. काय वार्ता करताय? काय इथे खेळ पाहायला मिळतोय? काय गोलंदाजी. संपूर्ण बॅट्समन पूर्णपणे आपली क्षमता लावत होता परंतु त्या बॅट्समनला देखील झकडून ठेवलंय श्रीकांत याने. आणि इथे मात्र पहा चांगला चेंडू म्हणावा लागेल. श्रीकांत यांची गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. कल्पतरू चाळकेवाडी. कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला दिसतोय आणि श्रीकांतकडे तो अनुभव आहे. श्रीकांतकडे तो एक्सपिरियन्स आहे आणि याच एक्सपिरियन्सचा फायदा घेताना पाहायला मिळतोय. चेंडू चालला यावेळेस मिड विकेटला क्लिअर करतोय. दन 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 सीमारेषा पार. इथे धावा मिळतील 4. चौकार 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 आणि कल्पतरू चाळकेवाडी हा संघ या स्पर्धेमध्ये रोमहर्षक लढतीमध्ये विजय संपादन करतोय आणि इथे मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे कल्पतरू चाळकेवाडी 11 आणि दोन्ही संघांनी आपला संघर्ष केला त्याबद्दल हार्ड लक बॅड लक दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. तर यानंतर होणार